अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उद्या 17 ऑगस्ट 2026 उद्या आपला पहिला श्रावणी सोमवार आहे. आता पहिला श्रावण सोमवार तर आहेच, पण सोबतच उद्या नागपंचमी सुद्धा आलेली आहे. अत्यंत दुर्मिळ असा योग आहे आणि खूप छान असा योग आहे. त्यामुळे पहिला श्रावण सोमवारी आपल्या भगवान महादेवांची सेवा, अभिषेक, व्रत सोबत आपला नागदेवतेची सुद्धा पूजा अर्चा आणि व्रत किंवा उपवास करायचा आहे. आता म्हणजे आपल्यास माहिती असेल की पहिला श्रावणी सोमवार आहे. आता श्रावण सोमवार मध्ये आपण जे काही प्रभावी उपाय तोडगे करतो ते आपले सगळे काही फलदायी ठरत असतात. आता खूप लोकांचे प्रश्न येतात किंवा त्यांना इच्छा असते की आमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, ती इच्छा मला पूर्ण व्हावी असं वाटत आहे. तर मी एकच सांगेन की जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत आणि त्या पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा कुठला पण एका श्रावण सोमवारी आपल्याला बेलाचा 21 बेलाच्या पानाचा आपला एक उपाय किंवा तोडगा करायचा, जो अत्यंत प्रभावी आहे. तो केल्याने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. असा असणार आहे. तो कसा करतो पण सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न किंवा माहिती ती म्हणजेच काय, उद्या नागपंचमी आहे आणि उद्या श्रावण सोमवार देखील आहे. आता श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र आल्यामुळे आपल्याला उद्या संध्याकाळी श्रावण सोमवारचा उपवास सोडताना आपण कुठला नैवेद्य दाखवायचा आहे आणि कशा प्रकारे आपण नैवेद्य बनवायचा आहे आणि तो उपवास कसा सोडायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या श्रावण सोमवार आहे पहिला आणि नागपंचमी सुद्धा असणार आहे. आता आपणास माहिती आहे का, नागपंचमीचं एक थोडं महत्व आहे. ते म्हणजेच काय, तर नागपंचमीच्या दिवशी आपणास सगळ्यांना माहिती आहे की आपण घरामध्ये नागदेवतेची प्रतिमा आणतो. आता बाहेरच्या मूर्त्या मिळतात नागाचे वगैरे, आपण ते आणतो. त्या काही ठिकाणी ती पद्धत आहे किंवा नागाची मूर्ती आणून त्याची पूजा करायची. आता आमच्या लहानपणी मी एक सांगते, मला आठवण आहे की मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस काय व्हायचं, आमच्या घराजवळनं जे खरेखुरे नाग असायचे, जे लोक नाग पाळायचे किंवा ज्यांच्याकडे नाग असायचे, ते टोकरीमध्ये घेऊन यायचे, नागाला घेऊन यायचे आणि ते घेऊन यायचे आणि त्यांची आम्ही अक्षरशः म्हणजे खऱ्या नागाची आम्ही लहानपणी आठवतं तसं आईसोबत पूजा वगैरे करायचो. आणि ते लाह्या वगैरे असेल, दूध वगैरे पाजणे असेल, खऱ्या नागाला ते आम्ही करायचो. कारण की ते नागांना सांभाळणारे जे लोक ते सोबत त्यांचे असायचे आणि ते घेऊन यायचे नागपंचमीला. किंवा नागदेवतेची किंवा सापांची जे काही वारुळ घर असतात त्यांची जाऊन पूजा करणे, ही पद्धत पहिली आमच्या लहानपणी होती. आता तुमच्या पण असेलच म्हणा, पण ही होती पद्धत. पण आता सध्या काय झालं आहे, आता नाग हे रियालिटीमध्ये सगळीकडे आणणं शक्य नाही किंवा कोणी आता आणत नाही. तर काय करतात की काही ठिकाणी अशी प्रथा आहे की नागपंचमीला नागदेवतेची मूर्ती किंवा प्रतिमा आणतात आणि त्याची पूजा करतात. आता आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये काय असतं की आपण तांदूळ जे असतात अक्षरात, त्यांनी आपण नागाच्या प्रतिमा काढायच्या असतात. नाग, नागिन आणि त्यांची पिल्ल असं आपल्याला काढायचे असतात. किंवा अष्टनाग सुद्धा तुम्ही 8 नाग सुद्धा तुम्ही काढू शकतात. पाटावर एक पाट घ्यायचा आणि पाटावरती आपल्याला अष्टनाग काढायचे असतात. तुम्ही जे आपलं बघा हे असतं अष्टगंध असतं किंवा चंदन असतं, ते पण तुम्ही पाण्यात मिक्स करून अष्टनाग पाटावरती काढायचे आहेत आपल्याला. किंवा नाग, नागिन त्यांची पिल्ल जरी काढले तरी सुद्धा चालणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला जरा जीवतीची जो काही फोटो मिळतो आपल्याला लहायांच्या पॅकेटमध्ये मिळतो, तो सुद्धा आपल्याला समोर लावायचा असतो. आणि त्याच्यासोबत नागदेवतेची सुद्धा पूजा अर्चा करायची असते. प्रत्येक नागदेवतेला किंवा नाग, नागिन किंवा त्यांची पिल्ल जर काढली तर प्रत्येकाला आपला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची, पांढरी फुलं अर्पण करायची असतात. आघाड्याची पानं जे आहे, सगळ्यात जास्त महत्व नागपंचमीला आघाड्याच्या पानांचं असतं. आघाड्याची पानं आपल्याला अर्पण करायची असतात. नंतर दूध, लाह्यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. नागदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची असते. अशा प्रकारे ही पूजा अर्चा केली जाते घरच्या घरी. तुमच्याकडे जी परंपरा प्रथा आहे नागपंचमीला पूजा करायची नागदेवतेची, त्या पद्धती तुम्ही करावी. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगितलं आहे ओरली कसं करायचं आहे ते. आता नागपंचमीला आपण हे तर करणार आहोतच, पण सगळ्यात महत्वाचं काय, तर वर्षातून एकदाच फक्त नागदेवतेची पृथ्वीवर ही पूजा होत असते. त्यांच्या मूर्ती स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या म्हणजे अस्तित्वाची पूजा होत असते. पण इतर वेळेस वर्षभरामध्ये आपणास माहिती की त्यांची पूजा ही फक्त प्रतिमेच्या स्वरूपातच होत असते. कारण की असं म्हटलं गेलं आहे की आपली ही जी काही पृथ्वी आहे ती शेष नागाच्या डोक्यावर त्यांनी धारण केली आहे. त्यामुळे असं म्हटलं की आपण पृथ्वीवर नागांची पूजा करू शकत नाही, शेष नागांची पूजा करू शकत नाही, पृथ्वीवर नागाला आपण ठेवू शकत नाही असं म्हटलं गेलं आहे. याची एक पौराणिक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते आहे. तर अशा प्रकारे वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीला आपण त्यांची पूजा अर्चाही करत असतो. तर हे झालं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता प्रश्न खूप ताईंचे आले की ताई आता उद्या भावाचा उपवास आहे नागपंचमीचा, महिलांचा श्रावण सोमवार आहे आणि आपणास माहिती की नागपंचमीच्या दिवशी आपण घरामध्ये, ही प्रथा आहे खूप कुटुंबामध्ये, घरांमध्ये किंवा
नागपंचमीला आपण काही चिरत नाही, कांडत नाही, दळून आणत नाही, कापणं असेल किंवा इतर धारदार वस्तू करणं असेल, शेतामध्ये खोदकाम करणं असेल, नांगरणी करणं असेल, गवताची कापणी करणं असेल, नख काढणे असेल किंवा केस कापणे असेल, दाढी करणं असेल, या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा गॅसवरती चिरून कापून किंवा गॅसवर किंवा चुलीवर तवाकडे ठेवून कुठलेही अन्न शिजवलं जात नाही उद्याच्या दिवशी. फक्त काय केलं जातात, खीर आहे, कानुले आहे, वरणफळ आहे, जे शिजवून किंवा वाफवून होऊ शकतात, ते पदार्थ उद्या खाल्ले जातात किंवा केले जातात. आता खूप प्रश्न आला की ताई, आता नागपंचमीचा उपवास आहे, ठीक आहे, तर काही ठिकाणी नागपंचमीचा जो काही उपवास असतो भावाचा, तो दिवसभर धरतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. ही एक प्रथा आहे, तर त्यांना ठीक आहे, चालून जाईल, फराळाचे पदार्थ वगैरे खाऊ शकतील. पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की बा ज्यांना फक्त श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि त्यांना पण हे माहिती असेल की आम्ही भावाचा उपवास करत नाही त्यांच्याकडे, किंवा आम्ही करत नाही, काही आम्हाला म्हणजे अडचणी आहेत, दवाखाना वगैरे काही प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही उपवास करत नाही, फक्त नागपंचमीच्या दिवशी नागाची मी पूजा वगैरे करतो, त्या नागदेवतेची पूजा करतो आणि श्रावण सोमवारचा पण उपवास आहे. तर आता मग कसं करायचं ताई, कारण की गॅसवर तर काही कढई तवा ठेवला जात नाही, चिरणं कापणं केलं जात नाही, मग कशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा. तर श्रावण सोमवारी दिवशी श्रावण सोमवारचा उपवास सोडताना आपल्याला नैवेद्य म्हणून उकडीचेच, जर तुमच्या घरामध्ये ही परंपरा असेल, तुम्ही पाळत असाल, जर तुम्हाला खरंच ही पाळायची असेल, तर आपल्याला श्रावण सोमवारी ज्यावेळेस तुम्ही उपवास सोडताल किंवा नैवेद्य बनवताल, त्याच्यामध्ये तुम्हाला उकडीचेच तुम्हाला पदार्थ दाखवावे लागतील. मग खीर आहे, कानोले आहे, पुरणाची दंड आहे, वरणफळ वगैरे आहेत, जे तुम्ही वाफवून किंवा शिजवून करू शकता, ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि तोच नैवेद्य खाऊन तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा आहे, जर तुमच्याकडे ही प्रथा असेल तर. ज्यांच्याकडे चिरणं कापणं वगैरे गॅसवर तवाकडे ठेवणं ही प्रथा पाळली जात नाही, त्यांनी श्रावण सोमवारचा उपवास साधा अन्नाचा नैवेद्य दाखवून जरी सोडला तरी सुद्धा चालणार आहे. आणि ज्यांचा दिवसभर भावाचा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतात, त्यांना तर काही म्हणजे प्रश्नच नाही. हे झाला आता तुमचा एक महत्वाचा प्रश्न, जो खूप जणांचा येत होता इंस्टाग्राम असेल किंवा आपल्या युट्यूबवरती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला श्रावण सोमवार आहे, श्रावण महिना आहे, तर श्रावण सोमवार हा अत्यंत प्रभावी असतो महादेवांची पूजा अर्चा सेवा व्रत वैकल्य पारायण करण्यासाठी, अभिषेकासाठी, रुद्राभिषेक करण्यासाठी. आता श्रावण सोमवार मधले आता 4 श्रावण सोमवार आले आहेत. प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकणार आहेत, किंवा कुठला पण एका श्रावण सोमवारी जरी उपाय केला, हा तोडगा केला बेलाचा 21 बेलाच्या पानांचा, तरी सुद्धा चालणार आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला 21 बेलाची पानं घ्यायची आहे. बेलाची पानं ही स्वच्छ असावी, चिरलेली तुटलेली घाण झालेली नसावी, स्वच्छ छान त्याला 3 पानं असावे, स्वच्छ असावं. अशा प्रकारची आपल्याला 21 बेलपत्र घ्यायची आहेत. 21 बेलपत्र घेऊन त्याला धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत छान. आणि त्या 21 बेलपत्र जे काही देठ असतात त्याचं थोडंसं टोक तोडून घ्यायचं आहे. आता 21 बेलपत्राच्या प्रत्येक पानावरती आपल्याला, ते 3 पानं असतात एका बेलपानाला, त्या प्रत्येक 3-3 अशा 21 बेलपानांवरती आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं आपल्याला लिहायचं आहे. चंदन उघडायचं, चंदन एका पाटावरती उघडायचं, त्या चंदनाला एका काडीवरती लावून किंवा एखादं कापसाचा गोळा काडीला लावायचा आणि त्याने घेऊन बुडवून आपल्या प्रत्येक पानावरती ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. आणि हे लिहिल्यानंतर आपल्याला 21 थोडंसं वाळू द्यायचं, कारण की ओल्यात जर ते आपण भगवान शंकरांना महादेवांना अर्पण केलं ते मोडू शकतं. थोडंसं वाळू द्यायचं लिहिलेलं. ते झाल्यानंतर तुम्हाला 21 बेल, आता आपण श्रावण सोमवारची पूजा अभिषेक शिवामूठ सगळं काही अर्पण केल्यानंतर आपला हा 21 बेल पानांच्या उपायाचा किंवा तोडगा करायचा. दिवसभरामध्ये कधीही करा, चालेल, काही हरकत नाही. आता 21 बेलपत्र, त्याच्यावरती ओम नमः शिवाय पण लिहिलेलं आहे, त्याचे डेट जे आहे ते तोडलेलं आहे. ती 21 बेलपत्र घ्यायची आणि प्रत्येक बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर, आपल्याला शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. मंदिरामध्ये हा उपाय करा, जर तुम्हाला वेळ तिथे मिळत असेल, एवढं बसून तुम्हाला करू देत असेल तर, सरसर घरामध्ये केलं तर अतिशय उत्तम. तर एक बेलपत्र घ्यायचं, पालथं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं असं महादेवाच्या पिंडीवर किंवा शिवलिंगावर. तर एक बेलपत्र घ्यायचं, ओम नमः शिवाय, दुसरं घ्यायचं ओम नमः शिवाय, तिसरं घ्यायचं ओम नमः शिवाय. आणि ते प्रत्येक बेलपत्र अर्पण करत असताना मनातल्या मनात आपली जी काही प्रखर इच्छा आहे ती इच्छा आपल्याला महादेवांना सांगायची आहे. आणि ती प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना आपल्याला ती इच्छा बोलून दाखवायची आहे महादेवांना, की ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. मनोभावे श्रद्धेने मनापासून भगवान शंकरांना हाक मारा, त्यांना विनंती करा आणि मनापासून प्रार्थना करून ते आपल्याला अर्पण करायचे आहेत 21 बेलपत्र. ते केल्यानंतर परत हात जोडून आपण आपल्याला तिथे विनंती करायची आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे असं सांगितलं गेलं आहे आपल्या केंद्राप्रमाणे. तर म्हणून सांगते आहे की बा नक्कीच श्रावणातल्या 4 श्रावण सोमवार तुम्ही हा करून बघा, किंवा एक जरी श्रावण सोमवार जर केला तर अतिशय उत्तम, पण 21 बेलपत्राचा उपाय आहे, नक्कीच करावा, खूप खूप प्रभावी आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.